चित्रपटाची सुरुवात होते आणि आपण पाहतो अँडी ड्युफ्रेनला, जो एक बँकर असतो. तसंच तो कोर्टात उभा असतो. इथे जज त्याला त्याच्या बायकोच्या आणि बायकोच्या बॉयफ्रेंडच्या खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा देतात आणि शिक्षेनंतर त्याला एका अशा कारागृहात पाठवतात जिथून आजपर्यंत कधीच कोणता कैदी पळू नाही शकला. ह्या जेलचं नाव असतं शशांक रिडम्पशन. ह्या जेलमध्ये असे कैदी असतात की ज्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य ह्याच जेलमध्ये घालवलेलं असतं. जेव्हा ते ह्या जेलमध्ये आलेले तेव्हा बाहेरचं जग वेगळं होतं आणि आता त्यांच्यासाठी बाहेरचं जग पूर्ण वेगळं आहे. तसेच इथले नियम कायदे खूप कडक असतात. जर कोण चुकी करत असेल किंवा जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला इतकं मारतात की पुन्हा तो चालण्याच्या लायकीचाच नाही राहत. इथे अँडी खूप दिवस कोणाशीही काहीच बोलत नाही. पण एक दिवस तो इथल्या एका कैद्याला भेटतो ज्याचं नाव असतं रेड. रेड ह्या जेलमध्ये बाहेरून कोणतीही गोष्ट उपलब्ध करून देऊ शकतो. त्याला ह्या जेलमध्ये येऊन 20 वर्षे झालेले असतात. अँडी रेडला म्हणतो की मला एक हातोडी आणि एका ॲक्ट्रेसचा खूप मोठा पोस्टर पाहिजे. रेड अँडीला म्हणतो की तुला त्या हातोडीने जेलमध्ये भुयार बनवायचंय का? अँडी त्याला म्हणतो की जेव्हा ते हातोडी येईल तेव्हा तुला कळेलच. इथे रेड अँडीला सावध पण करतो. तो अँडीला 3 कैदी दाखवतो आणि सांगतो की त्या 3 कैद्यांची तुझ्यावरती वाईट नजर आहे. अँडी म्हणतो की जर मी त्यांना सांगितलं की मी गे नाही मग? रेड म्हणतो की याने त्यांना काहीच फरक पडत नाही. पुढे अँडीच्या सांगण्यावरून रेड त्याच्यासाठी हातोडी मागवतो आणि जेव्हा तो हातोडी बघतो तेव्हा तो मनातल्या मनात विचार करतो की ह्या हातोडीने जेलमध्ये भुयार बनवायला तर 600 वर्ष लागतील. प्रत्यक्षात अँडीला दगड कोरण्याचा छंद असतो. त्यासाठीच त्याने ती हातोडी मागवलेली असते. पुढे एका कैद्याद्वारे हातोडीला अँडीपर्यंत पोहोचवलं जातं आणि काही दिवसांनी दाखवतात की ते 3 लोक ज्यांची अँडीवरती वाईट नजर होती ते एक संधी बघून अँडीला पकडतात आणि त्याचं शारीरिक शोषण करतात. हे सगळं पुढच्या 2 वर्षापर्यंत असंच चालू राहतं. अँडी कोणाशीच याची तक्रार करत नाही. त्याच्या शरीरावर नेहमी घावेचे निशाण असतात आणि चेहऱ्यावरती एक विचित्र शांतता. एक दिवस छताच्या दुरुस्तीसाठी काही कैद्यांना निवडलं जातं. त्यांच्यातच रेड आणि अँडी पण असतो. इथे त्यांचा एक हेडली नावाचा इन्चार्ज असतो. हेडली थोडा चिंतेत असतो. तो त्याच्या साथीदारांना सांगत असतो की माझ्या भावाने $30,000 माझ्या नावावरती केलेत, पण याचा काहीच उपयोग नाही कारण ते सर्व पैसे टॅक्सच्या रूपात सरकारकडे जातील. इथेच अँडी हे सर्व ऐकत असतो. तो हेडली जवळ जातो आणि त्याला विचारतो की तुला तुझ्या बायकोवरती विश्वास आहे का? हे ऐकताच हेडलीला राग येतो आणि तो अँडीला धरून छताच्या किनाऱ्यावरती नेतो. पण याआधी तो अँडीला खाली फेकेल तोवर अँडी त्याला सांगतो की सरकारचा एक नियम आहे ज्याच्याप्रमाणे कोणतीही व्यक्ती आपल्या बायकोला त्याच्या जीवनकाळात $60,000 पर्यंतचे पैसे गिफ्ट करू शकते आणि या पैशांवरती कोणत्याही प्रकारचा टॅक्स नाही लागत. या कामासाठी तुला वकिलाची गरज लागेल, पण मी हे काम तुझ्यासाठी फ्रीमध्ये करून देईल. बदल्यात तू माझ्या सर्व साथीदारांना 3 बिअर पाच. आणि दुसऱ्याच दिवशी आपण बघतो की अँडीचे सर्व साथीदार छतावरती बिअर पित असतात. म्हणजेच अँडीने हेडलीचं काम करून दिलं. आता काही दिवसांनी जेलमध्ये सर्व कैद्यांना फिल्म दाखवत असतात. तेव्हा अँडी तिथून बाहेर येतो. पण जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा ते 3 लोक जे नेहमी त्याचं शारीरिक शोषण करतात ते अँडीला पकडतात. ते त्याला त्या रूममध्ये घेऊन जातात जिथून फिल्म चालवली जाते. ते इथे पुन्हा एकदा अँडीशी जबरदस्ती करणार असतात. पण अँडी त्या तिघांमधला जो हेड असतो त्याच्या डोक्यावर तिथली एक वस्तू उचलून जोरात मारतो, ज्यामुळे ते तिघे अँडीला खूप मारतात. अँडीला ते एवढे जखमी करतात की तो 1 महिन्यासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. तसंच ज्याने अँडीला मारलेलं असतं त्याला 1 आठवड्यासाठी पूर्ण अंधार असलेल्या खोलीत टाकलं जातं. 1 आठवड्यानंतर जेव्हा तो पुन्हा त्याच्या सेलमध्ये जातो तेव्हा तिथे तोच ऑफिसर असतो ज्याचा अँडीने $30,000चा टॅक्स वाचवलेला. तो ऑफिसर त्याला एवढा मारतो की तो कायमचाच अपंग होतो. आता काही दिवसांनी ह्या जेलचा जो वॉर्डन असतो तो अँडीच्या सेलमध्ये येतो आणि त्याची सेल तपासतो. प्रत्यक्षात तपास फक्त एक कारण असतं. त्याच्या ऑफिसरने त्याला सांगितलेलं असतं की कशा प्रकारे अँडीने त्याचा $30,000चा टॅक्स वाचवला. यामुळे त्याला अँडीला भेटायचं असतं. अँडीच्या हातात एक बायबल असते जी तो घेतो. त्याला पण बायबलवरती खूप विश्वास असतो. तसंच अँडीच्या सेलमध्ये खूप साऱ्या ॲक्ट्रेसचे फोटो असतात. इथेच एका ॲक्ट्रेसचा खूप मोठा पोस्टर पण असतो. वॉर्डन म्हणतो की मी हे सर्व अलाव नाही करत, पण कधी कधी याला नजरअंदाज केलं जाऊ शकतं. इथे चकित करणारी गोष्ट ही असते की वॉर्डनला ती हातोडी नाही भेटत जी अँडीने रेडकडून मागवलेली. वॉर्डन तिथून निघून जातो, पण काही वेळातच तो परत येतो आणि त्याच्या हातात अँडीची जी बायबल असते ती त्याला देत म्हणतो की मुक्ती यातच आहे. वॉर्डन अँडीवरती इम्प्रेस झालेला असतो, त्यामुळे तो त्याला त्याच्या ऑफिसमध्ये बोलवतो आणि त्याला असिस्टंट लायब्रेरियन बनवतो. ह्या जेलमध्ये जी लायब्ररी असते त्यात एक म्हातारा माणूस असतो जो खूप वर्षापासून लायब्ररी सांभाळत असतो आणि अँडीला आता त्याच्याच हाताखाली काम करायचं असतं. तसंच इथे अँडी दुसऱ्या ऑफिसरची ITR भरायला सुरुवात करतो. जसे जसे वर्षे उलटतात तसं तसं अँडीचं काम वाढतच जातं. त्याला आता एका असिस्टंटची गरज असते, ज्यासाठी तो त्याच्या सर्वात चांगल्या मित्राला म्हणजेच रेडला त्या कामासाठी नेमतो. हळूहळू सर्व काही ठीक चाललेलं असतं आणि एक दिवस तो लायब्रेरियन ज्याचं नाव ब्रूस असतं
तसंच ज्याच्या हाताखाली अँडी काम करत असतो तो एका कैद्याच्या गळ्यावरती चाकू लावतो, कारण सरकारने त्याची शिक्षा माफ केलेली असते. पण त्या लायब्रेरियनला ह्या जेलमधून जायचं नसतं. तो गेल्या 50 वर्षापासून ह्या जेलमध्ये होता, ज्यामुळे ही जेलच त्याच्यासाठी पूर्ण जग होतं. त्याला वाटत असतं की जर त्याने कोणाचा खून केला तर त्याची शिक्षा अजून वाढेल आणि त्याला याच जेलमध्ये ठेवतील. पण अँडी आणि रेड त्याला समजवतात, ज्यामुळे ब्रूस त्या कैद्याला सोडून देतो. जेलमधून सुटल्यावर ब्रूसला खूप वेगळं वाटतं. 50 वर्षानंतर जेलच्या बाहेरचं जग पूर्ण बदललेलं असतं. जिथे पूर्वी रस्त्यावरती कधीतरी एखादी गाडी दिसायची, तिथेच आता रस्त्यावर गाड्यांची गर्दी असते. त्याला ह्या बाहेरच्या जगात राहायची सवय नसते. तिकडे जेलमध्ये त्याच्यासोबत त्याचे मित्र होते, पण इकडे बाहेर तो एकटा पडलाय, ज्यामुळे ब्रूस फाशी लावून आत्महत्या करतो. तिकडेच जेलमध्ये वॉर्डन एक नवीन प्रोग्राम सुरू करतो. ह्या प्रोग्रामचं नाव असतं इन आउट. ह्या प्रोग्राममध्ये जेलमधल्या कैद्यांना बाहेर नेऊन त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं, ज्यामुळे कैद्यांना कळावं की मेहनत करून पैसे कसे कमवले जातात. ह्या प्रोग्राममुळे वॉर्डनला भरपूर कॉन्ट्रॅक्ट्स मिळतात, कारण जेलच्या कैद्यांची बिगारी खूप कमी असते. वॉर्डन त्यांच्याद्वारे खूप पैसे कमवतो, पण त्याचे हे पैसे ब्लॅकचे असतात. त्यामुळे अँडी हे पैसे ब्लॅकपासून व्हाईट करण्यात त्याची मदत करतो. तो वॉर्डनचा बिझनेस पार्टनर एका अशा व्यक्तीला बनवतो जो ह्या जगातच नाहीये. तो रॅन्डम स्टीवन नावाने खोटे कागदपत्र बनवतो आणि त्याच्या अकाउंटमध्ये हे सर्व पैसे ट्रान्सफर करतो. कारण जर का उद्याला पोलिसांना ह्याबद्दल काही माहिती मिळाली तर पोलीस एका अशा माणसाला शोधतील ज्याचं ह्या जगात कोणतं अस्तित्वच नाहीये. आता इथे जेलमध्ये एक नवीन कैदी येतो, ज्याचं नाव टॉमी असतं. टॉमी एक तरुण मुलगा असतो जो आजपर्यंत खूप साऱ्या जेलमध्ये जाऊन आलेला असतो. पण जेव्हा त्याला कळतं की अँडीने आजपर्यंत भरपूर लोकांची मदत केली, तेव्हा तो त्याच्याकडे जातो आणि त्याला सांगतो की मला माझं पुढचं शिक्षण पूर्ण करायचंय. कारण जेव्हा तो जेलमधून बाहेर जाईल तेव्हा त्याला त्याच्या बायको आणि मुलासोबत एक चांगलं आयुष्य जगता येईल. अँडी यासाठी त्याची मदत करतो. तसंच एक दिवस टॉमी रेडकडे जातो आणि त्याच्याशी बोलत असताना तो रेडला विचारतो की अँडी तर खूप इंटेलिजंट आहे, तो ह्या जेलमध्ये कसा काय आला. रेड सांगतो की त्याने त्याच्या बायकोचा आणि तिच्या बॉयफ्रेंडचा खून केलेला. इथे येण्यापूर्वी अँडी एक खूप मोठा बँकर होता. हे ऐकून टॉमी पूर्णपणे शांत होतो आणि दुसऱ्या क्षणी टॉमीच्या समोर अँडी आणि रेड दोघे असतात. टॉमी त्या दोघांना सांगतो की तो एकदा एका जेलमध्ये गेलेला, जिथे त्याला एक कैदी भेटलेला. त्या कैद्याने त्याला सांगितलं की एक दिवस तो एका घराची चोरी करायला गेलेला, पण तेव्हाच त्या घराचा मालक जागा झाला, ज्यामुळे त्यांनी त्याला आणि त्याच्या बायकोला गोळी मारली. आणि नंतर त्याला कळालं की ते दोघे नवरा बायको नसून लवर होते. ती बाई एका खूप मोठ्या बँकरची बायको होती आणि त्या बँकरला त्याच्या बायकोच्या आणि तिच्या लवरच्या खुनाच्या गुन्ह्यात पकडून नेलं. इथे आपल्याला कळतं की अँडी निर्दोष होता. तसंच अँडी हे सर्व ऐकल्यावर वॉर्डनकडे जातो, पण वॉर्डन मुद्दाम अँडीच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवत, कारण अँडी तो व्यक्ती आहे जो त्याच्या पैशांना ब्लॅकपासून व्हाईटमध्ये कन्वर्ट करतो. तसंच अँडीला त्याच्या सर्व गुप्त गोष्टी माहीत असतात. अँडी वॉर्डनला इनडायरेक्टली धमकी देतो की मी तुझ्या ब्लॅक मनीबद्दल कोणालाच काही सांगणार नाही. हे ऐकल्यावर वॉर्डनला राग येतो आणि तो अँडीला एका महिन्यासाठी पूर्ण अंधार असलेल्या खोलीत टाकतो. त्याचबरोबर तो टॉमीला गोळ्या घालून मारून टाकतो, ज्याच्या जबानीमुळे अँडी सुटला असता. यानंतर तो अँडीकडे जातो आणि त्याला सांगतो की टॉमी जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, त्यामुळे त्याला गोळ्या माराव्या लागल्या. अँडीला माहित असतं की वॉर्डन खोटं बोलतोय. तो म्हणतो की आजपासून मी तुझं कधीच कोणतं काम करणार नाही. यामुळे वॉर्डनला आणखी राग येतो आणि तो अँडीला आणखी एका महिन्यासाठी अंधाऱ्या खोलीत ठेवायची ऑर्डर देतो. आजपर्यंत कोणालाही एवढ्या जास्त दिवसांसाठी काळकोठडीत ठेवलेलं नसतं, पण अँडीला ठेवतात. आता काळकोठडीत पूर्ण 2 महिने घालवल्यानंतर अँडी जेव्हा बाहेर येतो तेव्हा रेड त्याच्याजवळ येतो. अँडी रेडला विचारतो की तू ह्या जेलमधून कधी बाहेर निघू शकशील का. रेड म्हणतो कदाचित जेव्हा मी खूप म्हातारा झालो असेल आणि जेव्हा माझं डोकं काम करणं बंद करेल तेव्हा. अँडी म्हणतो की मी इथून निघून जिहू आत्यामध्ये जाणार. ही मेक्सिकोमध्ये समुद्रकिनारी एक खूप सुंदर जागा आहे. सांगितलं जातं की कोणतीही व्यक्ती तिथं स्वतःला विसरून जाते. मी तिथे स्वतःचं हॉटेल सुरू करणार, समुद्रकिनारी माझे नाव दुरुस्त करणार आणि मित्रांसोबत खोल समुद्रात मासे पकडायला जाणार. रेडला हे ऐकून काळजी वाटते. तो म्हणतो की आशा बाळगणं खूप धोकादायक गोष्ट आहे. ती माणसाला वेडं पण बनवून टाकते. तुला खऱ्या जगात परतावं लागेल. मेक्सिको इथून खूप लांब आहे. अँडी त्याला म्हणतो तू बरोबर बोलतोयस. आता माझ्याकडे फक्त 2च मार्ग आहेत. एक तर मी घुटमळत जगावं, नाहीतर मरून जावं. जाण्याच्या आधी अँडी रेडला म्हणतो की मला एक वचन दे की तू माझं एक काम करशील. रेड म्हणतो की हा, मी नक्की करेल. अँडी म्हणतो की बसस्टँडजवळ एक खूप मोठं मैदान आहे. त्या मैदानात एक मोठं झाड आहे आणि त्या झाडाजवळ एक दगडाची भिंत आहे. त्या दगडाच्या भिंतीवर एक काळ्या रंगाचा दगड आहे आणि त्या दगडाच्या खाली काहीतरी गाडून ठेवलेलं आहे. वचन दे जेव्हा तू जेलमधून बाहेर पडशील तेव्हा तू तिथे नक्की जाशील. रेड विचारतो की त्या दगडाखाली काय आहे. अँडी म्हणतो त्यासाठी तुला तिथं जावं लागेल. असं सांगून तो तिथून सरळ वॉर्डनकडे काम करायला जातो. तो वॉर्डनचं काम करून त्याचे सगळे कागदपत्र एका लॉकरमध्ये ठेवतो
त्यानंतर वॉर्डन अँडीला त्याचे कपडे देतो आणि त्याला सांगतो की माझे कपडे इस्त्री करून ठेव आणि बुटांना आरशासारखं चमकून ठेव. तसंच रेड आज रात्री खूप चिंतेत असतो, कारण त्याला शंका असते की अँडी आज आत्महत्या करेल. सकाळी जेव्हा सर्वांच्या सेलचे दरवाजे उघडतात तेव्हा अँडी त्याच्या सेलमधून बाहेर येत नाही आणि जेव्हा गार्ड त्याच्या सेलजवळ येतो तेव्हा तो पूर्णपणे चकित होतो. तसंच इकडे वॉर्डनला दाखवतात, जो त्याचे बूट घालण्यासाठी काढतो, पण त्या बॉक्समध्ये त्याच्या बुटांऐवजी अँडीचे बूट असतात. तेव्हा जोरात सायरन वाजतो, जो की कोणता कैदी पळून गेल्यावर वाजवला जातो. वॉर्डन अँडीच्या सेलमध्ये जातो. इथे रेडला पण बोलवतात. वॉर्डन रेडला विचारतो की अँडी कुठे आहे. रेड म्हणतो मला काय माहीत. यावर वॉर्डनला खूप राग येतो. तो म्हणतो की तो काय भूत होता का, जो की एका रात्रीत गायब झाला आणि मागे सोडून गेला हे खडे आणि ह्या भिंतीवरचे अर्धनग्न पोस्टर्स. त्याच्या हातात जे खडे असतात ते तो त्यांना मारायला लागतो आणि एक दगड तो त्या पोस्टरवरती पण मारतो, जो भिंतीवर लावलेला असतो. पण दगड पोस्टरला धडकून खाली न पडता पोस्टरच्या आरपार जातो आणि जेव्हा वॉर्डन त्या पोस्टरच्या आतमध्ये त्याचा हात टाकतो तेव्हा तो बघतो की अँडीने तिथे खूप मोठी सुरंग बनवलेली असते. ती सुरंग बघून सगळे गोंधळतात, कारण ही भिंत खूप मजबूत होती. बिना मशीनच्या साह्याने ह्या भिंतीत सुरंग बनवणं जवळपास अशक्य होतं, पण अँडी अशक्याला शक्य करून इथून पळून गेलेला असतो. यानंतर सर्व गार्ड त्या दिशेने जातात जिथून अँडी बाहेर निघालेला. तिथे त्यांना अँडीचे जुने कपडे, एक साबण, एक कंगवा आणि ती हातोडी भेटते जी आजपासून 20 वर्षांपूर्वी अँडीने रेडकडून मागवलेली. ही तीच हातोडी असते जिच्या साह्याने अँडी 20 वर्षापासून जेलमध्ये सुरंग बनवत होता. तसंच भिंतीतून जेवढी माती निघायची ती तो खिशात घालून जेलच्या मैदानात पसरून टाकायचा. अँडीने जेव्हा वॉर्डनसाठी शेवटचं काम केलेलं तेव्हा त्याने वॉर्डनच्या काळ्या पैशाचे सर्व कागदपत्र स्वतःजवळ ठेवलेले आणि त्याच्याजवळ जी त्याची बायबल होती ती त्याने वॉर्डनच्या लॉकरमध्ये ठेवून दिलेली. वॉर्डनला याची कसलीच खबर लागलेली नसते. तसंच वॉर्डनने अँडीला त्याचे जे कपडे इस्त्री करण्यासाठी दिलेले, अँडी त्या कपड्यांना स्वतःच्या कपड्यांच्या आतमध्ये घालतो. त्याचबरोबर त्याचे बूट जे वॉर्डनने पॉलिश करायला दिलते, अँडी ते घालून तिथून निघून जातो. रात्री जेव्हा सगळ्या लाईट्स बंद होतात तेव्हा अँडी त्या सुरंगमधून बाहेर निघतो आणि तो एका गटराचा पाईप तोडून त्या पाईपमधून रांगत रांगत बाहेर येतो. अँडी ज्या पाईपमधून बाहेर आलेला असतो तो 2 फुटबॉल मैदान बसतील एवढा लांब असतो. दुसऱ्या दिवशी अँडी त्या बँकेत जातो जिथे वॉर्डनचे सगळे काळे पैसे जमा केलेले असतात. हे पैसे एका अशा माणसाच्या नावावरती असतात जो या जगातच नाहीये. प्रत्यक्षात ह्या माणसाच्या जागी अँडीच जेलमधून सह्या करायचा. त्याचबरोबर अँडीजवळ त्या माणसाच्या नावाचे सगळे कागदपत्र पण असतात. त्यामुळे अँडी बँकेत जाऊन ते सर्व पैसे काढून घेतो. हे पैसे इतके असतात की त्यावर अँडी त्याचं पूर्ण आयुष्य घालवू शकतो. तसंच अँडीजवळ वॉर्डनच्या सर्व चुकीच्या कामांचे कागदपत्र पण असतात. तो त्यांना प्रेसवाल्यांना पाठवून देतो. दुसऱ्या दिवशी ही बातमी प्रेसमध्ये छापून येते आणि जेव्हा वॉर्डन लॉकर खोलून बघतो तर त्यात त्याच्या डॉक्युमेंट्सच्या ऐवजी तिथं बायबल असते. बायबलच्या पहिल्या पानावर अँडीने लिहिलेलं असतं की तू बरोबर बोलला होतास, मुक्ती यातच आहे. आणि जेव्हा वॉर्डन पहिलं पान पलटतो तेव्हा तो बघतो की त्यात एका हातोडीचा साचा आहे, ज्यात अँडी त्याची हातोडी लपवायचा. इथे आपल्याला कळतं की 20 वर्षापूर्वी जेव्हा वॉर्डन पहिल्यांदा अँडीच्या सेलमध्ये गेलेला तेव्हा त्याने अँडीची बायबल घेऊन त्याला परत दिलेली. तेव्हा पण ती हातोडी त्याच बायबलमध्ये होती. आता वॉर्डनचं सगळं भांडं फुटल्यामुळे पोलीस त्याला पकडायला येतात, पण पोलीस त्याला अरेस्ट करण्यापूर्वीच वॉर्डन स्वतःला गोळी मारून घेतो. काही काळाने रेडची पण शिक्षा माफ केली जाते. तसंच त्याला पण एक नोकरी दिली जाते, पण बाहेरच्या जगात त्याचं मन नाही लागत, कारण त्याने त्याच्या आयुष्याचे 40 वर्षे जेलमध्ये घालवलेत. रेड पण त्याच खोलीत राहत असतो जिथे लायब्रेरियन ब्रूस राहायचा. इथे रेड पण आत्महत्या करण्याचा विचार करत असतो, पण तेव्हाच त्याला त्याचं ते वचन आठवतं जे त्याने अँडीला दिलेलं. तो त्या मैदानाजवळ जातो जे अँडीने सांगितलेलं. इथे एक मोठं झाड असतं. तसंच त्याच्या शेजारी एक दगडाची भिंत पण असते. तिथे तो त्या भिंतीवरचा काळा दगड शोधतो आणि जेव्हा तो त्या दगडाला उचलतो तेव्हा त्याच्या खाली त्याला एक बॉक्स भेटतो, ज्यात अँडीने काही पैसे आणि एक लेटर ठेवलेलं असतं. ह्या लेटरमध्ये अँडीने लिहिलेलं असतं की तुला त्या जागेचं नाव आठवतंय का, जे मी तुला जेलमध्ये सांगितलेलं. तेव्हा रेड म्हणतो जिवाट नेऊ. तो म्हणतो की तू त्या ठिकाणी आहे, मी तुझी वाट बघतोय. यापुढे अँडीने लिहिलेलं असतं की आशा बाळगणं खूप चांगली गोष्ट आहे आणि चांगली गोष्ट कधीच मरत नाही. यानंतर रेड अँडीने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचतो आणि जेव्हा तो समुद्रकिनारी जातो तेव्हा तो बघतो की अँडी त्याच्या बोटीत बसून त्याची बोट दुरुस्त करतोय. ही जागा, हे सर्व अँडीचं ते स्वप्न असतं जे त्यांनी जेलमध्ये रेडला सांगितलेलं. आणि रेड म्हणाला होता की आशा बाळगणं चांगली गोष्ट नाही, पण आशा बाळगणं कदाचित जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. ज्याच्या जोरावर अँडीने 20 वर्षात फक्त सुरंगच नाही बनवली, तर त्याने जेलमधून बाहेरून ते सर्व मिळवलं जे त्याला हवं होतं. हा चित्रपट हॉलिवूडमधला आजपर्यंतचा सर्वात हाय रेटिंग असलेला चित्रपट आहे. हा मूवी 1994 मध्ये रिलीज झालेला. तसंच याची IMDb रेटिंग आहे 9.3.